एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ मधल्या एका नाट्यगृहाचं उद्घाटन करताना आता काही नाटकांचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच नाटकांच्या उल्लेखातनं त्यांनी ठाकरे बंधूंची जी एकी दिसून आलेली आहे निवडणूक आयोगावर जे सगळे आरोप होत आहेत त्या संदर्भात त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भाऊ बंदकी नावाचं नाटक एकेकाळी फार गाजलं होतं, मात्र आता मनोमिलन नाटकाचे जोरदार प्रमोशन सुरू झालेलं आहे. याची पार्श्वभूमी होती ती म्हणजे की नुकतंच दीपोत्सवानिमित्त दोन भाऊ एकत्र आपल्याला परत एकदा पाहायला मिळाले आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी हे एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत, आम्ही कामाने पछाडलेली लोक असल्याने आमच्या कामांचा धूमधडाका पाहून विरोधकांचा थरथराट होत आहे. अशा पद्धतीने या सगळ्या शब्दांच्या कोट्या करण्यात आलेल्या आहेत आणि सगळी सिनेमा आणि नाटकांची नावं जी आहेत ती त्यांनी आपल्या टीकेमध्ये वापरलेली आहेत. पण यावेळेला त्यांनी काही फक्त एकावरच टीका केलेली असं पाहायला मिळत नाही, ती ठाकरे बंधूंच्या एकीवर झालेली टीका आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न घेऊन आपण आता मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं या प्रश्नाची सुरुवात करूया की आता हे समजायचं का की आता राज ठाकरेंवर सुद्धा टीका व्हायला सुरुवात झाल्यामुळे राज ठाकरेंसोबत युती करण्याचे त्यांच्यासोबत बोलणी करण्याचे प्रयत्न हे सोडून देण्यात आलेले आहेत, कारण तसं असेल तर त्याच्या मागची कारण काय? ही गोष्ट बरोबर आहे की आता म्हणजे आतापर्यंत तू म्हणालीस सुरुवातीला तू ज्या पद्धतीने सांगितलंस त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि ज्या मुद्द्यावरनं ते एकत्र आले त्यावेळेस तुला आठवत असेल तर भाजपकडनं आणि शिंदेकडनं सुद्धा स्पेसिफिकली भाजपकडनं उद्धव ठाकरेच टार्गेट केले जात होते आणि मराठीच्या मुद्द्यावरनं. त्यांनी त्याच्यानंतर तुला आठवत असेल तर म्हणजे त्या GR काढला त्याचा मुद्दा काढला होता त्यांनी त्यावेळेस राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे. पण त्याच्यावरती त्यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना तो रिपोर्ट कसा ऍक्सेप्ट करण्यात आला होता हे सगळे मग एकनाथ शिंदेकडनं काउंटर द्यायला सुरुवात झालेली होती. पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना अजिबात स्पर्श सुद्धा केला नाही. त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल कडक टीका केलेली होती. उद्धव शिंदेवरती खास करून त्यांनी जास्त टीका केलेली होती, तरी सुद्धा त्यांना कुठेही स्पर्श त्यांनी केलेला नव्हता. पण उद्धव ठाकरेंवरती मात्र त्यांनी टीका करायला सुरुवात केली होती. कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की या मुद्द्यावरनं ते एकत्र येतील आणि इव्हेंच्युअली सीट शेअरिंगवरनं त्यांच्यामध्ये भांडणं होऊ शकतात. कारण ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की राज ठाकरेंचं कॅडर हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात तयार झालेलं कॅडर आहे एका पद्धतीने. ज्यांना शिवसेनेमध्ये आणि त्यातले अनेक जण पूर्वी शिवसैनिकच होते आणि ज्यांना उद्धव ठाकरेंची कार्यशैली मान्य नव्हती त्यांनी राज ठाकरेंबरोबर जाणं पसंत केलं आणि त्याच्यानुसार गेले 20 वर्ष त्यांचं अँटी उद्धव ठाकरे राजकारण राहिलेलं आहे. जर आपण म्हणजे गेल्या 20 वर्षातलं राज ठाकरेंचं पोझिशनिंग जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला त्यांनी फार कमी वेळेला टार्गेट केलं. त्यांचं युतीमध्ये असताना सुद्धा शिवसेना भाजप युतीमध्ये असताना सुद्धा मेन टार्गेट त्यांचं उद्धव ठाकरे असायचं आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील त्याच्या विरोधातली भूमिका आपोआप राज ठाकरेंना घ्यायला लागायची. हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. सो त्याच्यामुळे साधारण त्यांना असं वाटत होतं खास करून शिंदेना की कारण राज ठाकरेंबरोबर सगळ्यात आधी बरोबर येण्याची बोलणी ही एकनाथ शिंदेनी सुरू केलेली होती. आपल्याला आठवत असेल आपण अनेकदा त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे आणि त्याला ब्रेक लागला या GR मुळे जो सरकारकडनं काढला गेला त्याला ब्रेक त्याच्यामुळे लागला. आणि नंतर जे एकनाथ शिंदेवरती त्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली ते तसंही चालू राहिलं. कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की कदाचित हा पहिला हे आहे की एका मुद्द्यावर ते एकत्र आलेत, हळूहळू त्यातनं ते बाहेर पडतील आणि इव्हेंच्युअली शिंदेबरोबर ते जातील असं त्यांना एक अपेक्षा होती. पण नंतर आपण बघतोय की हळूहळू आता ती फक्त मुद्द्यावरची भेट राहिलेली नाहीये. मग ती कौटुंबिक भेट सुरू झाली कारण मुळात कुटुंब सुद्धा वेगवेगळी झालेली होती. हे काय फक्त राजकीय त्यांचं स्प्लिट झालेलं नव्हतं जे 2005 मध्ये झालं, ते कुटुंबही विभक्त झालेली होती. अनेक गोष्टींवरनं राज ठाकरेंनी मातोश्रीमध्ये जाणं ऑलमोस्ट बंद केलं होतं. फार स्पेसिफिक ओकेजन्सला ते मातोश्रीवर जायचे. राज ठाकरेंकडे येणं तर कधीच उद्धव ठाकरेंचं बंद झालेलं होतं. गाठीभेटी करीत पूर्णपणे जवळपास संपलेल्या होत्या. फक्त लग्न बिग्न याच्या माध्यमातून भेट व्हायची ती व्हायची. तर ती एक कौटुंबिक भेटी सुद्धा सुरू झाल्या आणि ते हळूहळू पुढेच जात आहे हे लक्षात आलं. आणि त्याचा कळस तेव्हा झाला ज्यावेळेस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे हा फक्त उद्धव ठाकरेंपुरता मुद्दा राहिला नव्हता. आणि त्याच्यामुळे आता गोष्ट क्लिअर झालेली होती की हा मुद्दा असा आहे मतदार याद्यांचा की ज्याच्यामधनं हे स्प्लिट जे आहे दोन अलायन्सेस मधलं ही मधली रेषा आहे. सगळीकडे पूर्ण देशभरात आपण ते बघतोय की मतदार याद्यांचा मुद्दा असा आहे की जिथे सगळे विरोधी पक्ष हे एकत्र येताना आपल्याला बघायला मिळतात आणि तेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे त्यांना कुठेतरी लक्षात आलं की आता आपल्याला ह्याच्याबद्दल मागे थांबता येणार नाही. आणि मुळात शिंदेनी राज ठाकरेंना अप्रोच यासाठीच केलेलं होतं की त्यांना दिसत होतं की जर
अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्याला बरोबर घेतलं नाही, तर त्यांना जी एकट्याने लढाई करावी लागेल त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंबरोबरच्या लढाईमध्ये त्यांचंही नुकसान जास्त होऊ शकतं. आणि त्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी जर सरस निघाली, कारण त्या प्रत्येक ठिकाणी भाजप हा मोठा फॅक्टर आहे, अशा परिस्थितीमध्ये एक अलायन्स पार्टनर आपल्या बरोबर असणं आवश्यक असते. ते अजित पवारांबरोबर होऊ शकत नाही. मग राज ठाकरे कॅन बी अ ज्युनियर अलायन्स पार्टनर आणि त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतं. हे सिंपल राजकारण त्यांचं त्याच्या मागे होतं आणि त्याच्यामध्ये उदय सामंतनी पुढाकार घेतलेला होता. पण ते त्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या GRने त्याला जे काही काय म्हणतात त्याला सुरुंग लावला, तो काही नंतर त्यांना विझवता आलेला दिसत नाही आपल्याला. आणि त्याच्यातनं आपल्याला आता दिसतंय की आता शिंदेकडे हा चॉईस राहिलेला नाहीये की राज ठाकरेंवर टीका करण्याच्या पलीकडे, खास करून त्यांच्या भागामध्ये की जिथे त्यांना जास्त स्ट्रॉंगली ही टीका करावी लागेल असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. मला त्याच्यापेक्षा पण असं वाटतं की ह्याची कारणं कुठेतरी ही विधानसभा निवडणूक आणि मागे झालेली लोकसभा निवडणूक याच्यामध्ये दडलेली आहेत का? कारण की 2019ला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक लढवली नाही, जेव्हा की त्याही वेळेला त्यांनी आघाडीला पाठिंबा दिलेला होता. पण आणि आता आपण 2024ला सुद्धा पाहिलं की त्यांनी तो बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला. पण त्याही वेळेला प्रयत्न कुठेतरी सुरू होते की दक्षिण मुंबईची जागा किंवा कुठली तरी एक जागा मुंबईतली किंवा नाशिक मधली अशा कुठल्या तरी जागा ज्या आहेत त्या मनसेकडे दिल्या जाऊ शकतात का? एका जागेसाठी तसे प्रयत्न सुद्धा सुरू होते, पण ते होऊ शकलं नाही. आणि ते इतकं होऊ शकलं नाही की त्यानंतर झालेल्या एका सभांमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी हे बोलून दाखवलेलं होतं की हे जे इंजिन चिन्ह आहे ते मी माझ्या मेहनतीनं कमावलेलं चिन्ह आहे. तर त्यातनं कुठेतरी ते होतं की म्हणजे मी लढवेन निवडणुका तर याच चिन्हावर लढवेन असंही त्यांनी त्याच्यामध्ये बोलून दाखवलेलं होतं. त्यातनं ती गोष्ट न बोलता दिसून आली की याचा अर्थ त्यांना ते ऑफर करण्यात आलेलं होतं की उमेदवार तुमचा द्या पण तो वेगळ्या चिन्हावर लढवला जाईल. जसं भाजप आणि भाजपचे काही नेते जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले आणि ते धनुष्यबाणावर लढले, पण ते करायला कुठेतरी राज ठाकरे तयार नव्हते. हे त्या एका बोलण्यातनं दिसून आलेलं आहे. ते कोणी स्पष्टपणे सांगितलं नाही, पण त्यातनं ते एक हिंट मिळाली. त्यानंतर झालं ते म्हणजे की विधानसभा निवडणुकी ज्याच्यामध्ये स्वतः राज ठाकरे यांचेच पुत्र दादर माहीमबंद निवडणुकीच्या रिंगणात उतरले. उद्धव ठाकरे त्यावेळेला कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हते, कारण पक्षफुटीनंतर एखादी जागा अशीच सोडून देणं आणि ती सुद्धा मित्रपक्ष पण नाही की रॅन्डमली अशी एखाद्या व्यक्तीसाठी सोडून देणं हेही त्यांना शक्य नव्हतं. जे राज ठाकरेंनी 2019ला आदित्य ठाकरेंसाठी केलं ते उद्धव ठाकरेंना करणं शक्य नव्हतं. सो त्याच्यामुळे समोरून तर आव्हान असणार हे राज ठाकरेंना माहिती होतं, पण शिंदेनी त्याही वेळेला तिकडे तडजोड केली नाही. तोही मतदारसंघ त्यांनी सोडला नाही आणि शिवडीमध्ये त्यांना पाठिंबा मिळून सुद्धा टेक्निकली काही फायदा झाला नाही. सो यामागे ही सगळी कारणं दडलेली आहेत का राज ठाकरेंना एकनाथ शिंदे हे तेवढे भरवशाचे वाटत नाहीयेत की उद्या जाऊन सुद्धा जर हे दोघं एकत्र आले तर सीट शेअरिंग मध्ये किती फायदा होईल, ते त्याच्यामध्ये कितपत आपल्याला चांगलं सीट्स मिळतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा ते कुठेतरी एकनाथ शिंदेसोबत जाण्यासाठी हेजिटेट करतायत का? अनुजा, तुझ्या गोष्टी आता मांडल्यास त्यातनं एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की राज ठाकरेंचा शिंदेच्या बाबतीत मोहभंग झाला एका पद्धतीने. आणि तो मोहभंगाची सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीपासून. त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट सोडून दिली एवढ्याच करता की त्यांना लोकसभेमध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हते. त्यांना विधानसभेमध्ये त्यांचे आमदार निवडून येण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की लोकसभेमध्ये ते जे ऍडजस्टमेंट करतायत त्याचा फायदा त्यांना विधानसभेत होईल आणि त्या ठिकाणी तरी शिंदे त्यांना ऍडजस्ट करतील. राज ठाकरेंना ऍडजस्ट शिंदेनाच करावं लागेल ही गोष्ट लोकसभा निवडणुकीपासूनच स्पष्ट झालेली होती, कारण त्याच मतदारसंघावरती राज ठाकरेंच्या पक्षाचा दावा होता की ज्या मतदारसंघामध्ये शिंदेना उमेदवार टाकायचे होते. ते मतदारसंघ आता सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला प्रचार सुद्धा केला होता श्रीकांत शिंदेसाठी. हो, केला होता ना, प्रचारही केला होता. आणि तो एक मोहभंग त्यांचा त्या याच्यामध्ये झाला. दुसरी गोष्ट त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर कुठेतरी अशी लक्षात यायला लागली की एकनाथ शिंदेचं सक्सेसफुल होणं याच्या मागे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा लॉस आहे त्याच पद्धतीने राज ठाकरेंचा सुद्धा लॉस आहे. कारण शेवटी राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते ठाकरे ब्रँडचं खात आहे कुठेतरी. म्हणजे ठाकरे ब्रँड जो आहे, आडनावाचा जो ब्रँड आहे त्याचं वलय आहे त्यांच्या अवतीभोवती. त्यांचे आपापसातले मतभेद जे असतील ते असतील आणि ते राहतीलही कदाचित, नंतरही राहू शकतात. कारण शेवटी इव्हेंच्युअली कोण कोणाचं नेतृत्व स्वीकार करणार याच्यावरचे ते मतभेद आहेत. ते हळूहळू सेटल होईलही किंवा कदाचित नाही होणार. आपण आता एकेका निवडणुकीच्या अनुसार नाही सांगू शकत. बऱ्याचदा राजकारणामध्ये पर्सनॅलिटी क्लॅशेस सुद्धा फार महत्वाचे ठरतात आणि त्यातच अनेक पक्ष स्प्लिट होतात, युत्या स्प्लिट होतात, भांडणं होतात आणि हे आपण आतापर्यंत अनेकदा बघितलेलं आहे. पण त्यामुळे तुला आठवत असेल की मुंबई तक उत्सवच्या याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली ठाकरे ब्रँड असा शब्द वापरला की तो नाही संपवता येणार म्हणून. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे की ज्यांच्या हातात
शिवसेनेचा ब्रँड आलेला आहे, शिवसेनेचा ब्रँड नेम आणि चिन्ह आलेलं आहे की ज्यावेळेस शिवसेनेचं नाव म्हणजे पक्ष म्हणून नाव आणि धनुष्यबाणे चिन्ह मिळालं, त्यावेळेस एकनाथ शिंदे पक्षामध्ये ऍक्टिव्ह सुद्धा नव्हते, म्हणजे ते फारच ज्युनियर लेवलचे कार्यकर्ते होते, त्यावेळेस ते मिळालेलं चिन्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये ते आता अचानक त्यांच्या हातातले चिन्ह आणि हे जाणं, याचा झटका उद्धव ठाकरेंना ऑब्व्हियसली बसणारच, कारण त्यांच्या पक्षाचं ते चिन्ह होते, त्या पक्षाचे ते पक्षप्रमुख होते. त्याच पद्धतीने तो फटका हा राज ठाकरेंना सुद्धा बसू शकतो, हे त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे शिंदेपासून ती फारकत तेव्हाच त्यांच्या मनात सुरू झाली होती आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी त्यांना ऍडजस्ट करायला नकार दिला पूर्णपणे कुठल्याही पद्धतीने, त्याच्यावरनं सुद्धा त्यांचा बिनसला. त्यांना कुठेतरी अशी अपेक्षा होती की एकनाथ शिंदे त्यांना ऍडजस्ट करतील आणि ज्यांच्यासाठी त्यांना ऍडजस्ट करा, उदाहरणार्थ सदा सरवणकर यांना त्यांना निवडणूक लढवायची नसेल तर त्यांना दुसरीकडे ऍडजस्ट करता येऊ शकतं एकनाथ शिंदेला. त्यांच्याकडे जसं त्यांनी विधान परिषदेत काही लोकांना पाठवलं, तुला आठवत असेल, ज्यांची लोकसभेत तिकीट कापली त्याच्यामध्ये, त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट होऊ शकेल असं त्यांना कुठेतरी त्याच्यात वाटत होतं, पण ते सक्सेसफुल झालं नाही. तिथेच त्यांना असं लक्षात आलं की त्यांचं सक्सेस हा ठाकरे ब्रँडच्या अवतीभोवती जाऊ शकतो आणि ठाकरे एकनाथ शिंदेच्या मागे मागे फिरतायत ही गोष्ट दिसणं हे सुद्धा त्यांच्या मतदारासाठी, त्यांच्या सपोर्टरसाठी काही खूप चांगली गोष्ट नाही. प्रॅक्टिकली कदाचित ही अलायन्स चांगली असू शकते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या गाठीभेटी वाढल्या, माझी माहिती अशी आहे की त्याही वेळेस एकनाथ शिंदेच्या काही नेत्यांनी संपर्क करायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की उद्धव ठाकरे तर आमचे शत्रूच होते, त्यामुळे त्यांच्याकडनं आमची अपेक्षाच नव्हती, पण तुम्ही तरी मित्र होतात, पण तुम्ही तरी कुठे ऍडजस्ट केला, त्यामुळे जर तुम्ही त्यावेळेस ऍडजस्ट केलं असतं तर कदाचित आज आमच्याकडे राज ठाकरेंना जाऊन सांगण्यासाठी हा एक चान्स असला असता की बघा त्यांनी त्यावेळेस आपल्याला ऍडजस्ट केलं होतं, आपण त्यांना डिच नाही करू शकत, आपण त्यांना असं दूर नाही ठेवू शकत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. उद्धव ठाकरे शेवटी आपल्या विरोधातले आहेत, आपले शत्रू आहेत या पद्धतीने. सो तिथे तो मुद्दा संपला.